शेतकरी कर्जमाफी करण्यास आले मोठे अडथळे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन गाडेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मराठी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्य सरकारने नुसती शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे, मात्र काही शेतकरी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल नोंदणी प्रक्रियेत दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे। सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अग्रिष्टक ॲपवर नोंदणी करणं अनिवार्य आहे, मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामध्ये फक्त 66% शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे। सांगली जिल्ह्यात एकूण 7,51,523 शेतकरी आहेत, त्यापैकी 4,99,492 शेतकरी अग्रिष्टक ॲपमध्ये नोंदणी केलेली आहे। म्हणजेच सुमारे 66% शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र अद्याप 2,42,988 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही। शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे। यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अग्रिष्टक प्रणालीमध्ये नोंदली जात आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांनी वेळेस नोंदणी न केल्यास प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्याचबरोबर कर्जमाफीच्या लाभावर प्रश्नचिन्ह उचलन अग्रिष्टक ॲपमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जमाफी योजना लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात। शासनाच्या कर्ज निवारण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात असणे आवश्यक आहे। नोंदणी अपूर्ण राहिल्यास त्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर नोंदली जाणार नाही। त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र नसताना अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्याचबरोबर काही मोठे कारण म्हणजे कागदपत्रातील त्रुटीमुळे अडथळे आलेत। अनेक प्रकारांमध्ये आधार कार्ड, फार्मर आयडी किंवा इतर आवश्यक कागदपत्रे त्रुटी असल्यामुळे नोंदणी प्रक्रिया अडकत आहे। काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेस सादर केल्यामुळे अर्ज अपूर्ण राहतात। याशिवाय काही शेतकऱ्यांनी अग्रिष्टक ॲपमध्ये नोंदणी सुरू केली असली तरी अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण केलेली नाही, त्यामुळे प्रणालीमध्ये त्यांची माहिती पूर्णपणे नोंदली जात नाही। त्याचबरोबर कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करण्याचे काम सध्या जिल्ह्यात वेगाने सुरू आहे। जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखामार्फत थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील गोळा केला जात आहे। ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली जात असून त्यावर पुढील योजना आखल्या जाणार आहेत। मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आधार कार्डशी अग्रिष्टक नोंदणी आणि इतर कागदपत्रे संस्थाकडे जमा केली नाहीत, त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून बँकांनाही नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत आहेत। आता सरकारचं शेतकऱ्यांसाठी एकच आव्हान आहे, ते म्हणजे तातडीने नोंदणी करायचे आव्हान। ते म्हणजे प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिष्टक ॲपमध्ये नोंदणी पूर्ण करायचे आवाहन केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी जवळच्या सेवा सहकारी संस्थेत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी संपर्क साधून आवश्यक माहिती जमा करावी, असे सांगण्यात आले। जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करण्याचे आवाहन केले आहे। शेतकऱ्यांनी आधार कार्ड, अग्रिष्टक नोंदणी आणि इतर कागदपत्रे वेळेत जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यातील कर्जमाफी योजनांना लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ सर्वात पहिले बघण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती बरोबर। धन्यवाद।